सायंकाळचे 4 वाजायला आलेत आणि अजून 2 ते 3 तासाने ना अंधार पण पडेल आणि आत्ता मी सकाळचं जेवण संध्याकाळी जेवायला लागले. असंच होणार ना दिवसभर पोटभर नाश्ता केल्यानंतर. आणि आज काही पण करून ईशाला झोपूनच मला जेवायचं होतं. ती जर जागी असेल ना तर हे ओढ ते ओढ असं करते आणि माझं जेवण पोटभर होतच नाही. सगळं लक्ष तिच्याकडेच द्यायला लागतं. त्यामुळं टी व्ही बघत छान मला जेवायचं होतं. त्यामुळं तिला झोपवलं, त्यानंतर जेवण केलं. सायंकाळच्या टाईमला हे आलेले, त्यामुळं त्यांना गरम गरम ऑमलेट करून ताट रेडी करून दिलं. त्यानंतर यांनी काही गावाहून गोष्टी आणलेल्या, जसं की ईशाच्या बड्डेच्या टाईमला आम्ही तिकडं गेलेलो तर तिचं ड्रेस तिथे राहिलेले. त्यानंतर आईने काही तांदूळ, त्यानंतर खायच्या गोष्टी असं दिलेलं. ते इथं मी व्यवस्थित ठेवत होते तर ईशाचा बाहेर दंगा चालू होता. तिला त्यांना पण जेवू द्यायचं नव्हतं, म्हणून तिला मी आत आणत होते तर तिला आत पण यायचं नव्हतं. कसं तर तिला आत नेलं पण तिला बाहेरच यायचं होतं. तिच्या बाबांच्या जवळच तिला बसायचं होतं, म्हणून तिला घेऊन तिथेच थोडा वेळ बसले खेळत माझं सगळं काम सोडून. आणि मला तिच्यासोबत खेळताना एक गोष्ट सापडली, ते म्हणजे माझा ट्रायपॉड. तो तिने 2 ते 3 दिवसामागे तोडलाय आणि आता तो युजलेस झालाय. तो काहीच कामाचा नाही राहिलेला, त्यामुळे मला आता तो फेकूनच द्यायला लागणार आहे. त्यानंतर सायंकाळच्या टाईमला ओटा क्लीन केला. त्यानंतर मला उद्या इडली बनवायची होती, त्यासाठी 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी असं सगळं भिजत घातलं. चला बाय. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा.